अब खबर है भद्रावती तहसील से, जहां भद्रावती में विजासन रास्ते को लेकर नागरिकों ने क्या आरोप किया, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी इस खबर में। शहर के भद्रनाथ मंदिर से ऐतिहासिक विंचासन बुद्ध लेनी की ओर जाने वाले रास्ते का बांधकाम शुरुआत से ही विवादों के घेरे में है। यह रास्ता करीब 1 वर्ष के बाद जैसे तैसे तैयार किया गया। इस बांधकाम की ओर संबंधित अधिकारियों की पूरी तरह से अनदेखी होने से ठेकेदार की ओर से इस रास्ते का बांधकाम निकृष्ट दर्जे का किए जाने का आरोप इस भाग के नागरिकों ने किया है। इस रास्ता बांधकाम का वरिष्ठ अधिकारियों ने निरीक्षण कर योग्य जाँच करे, ऐसी मांग इस भाग के नागरिक कर रहे हैं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में नागरिकों ने क्या कहा। लेणीकडे जाणारा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याचं कामकाज अतिशय निकृष्ट दर्जाचं दिसते आहे। आणि हे बघा, आता काल सगळं काम आहे, सगळं हे खराब होऊन चाललेलं आहे। आणि इथे हा रस्ता चांगला भरपूर रहदारीचा रस्ता आहे। शाळेचे विद्यार्थी रोज सकाळी जाणं येणं करतात। छोटासा रस्ता आहे आणि जाता येताना फार त्रास होतो विद्यार्थ्यांना, लोकांना, सगळं नोकरीवाल्या लोकांना, WCLचे लोक आहेत, लोक निर्माणीचे लोक आहेत आणि अपघात होण्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण काय की इकडे ऐतिहासिक बुद्ध लेणी आहे आणि ती बुद्ध लेणीकडे पर्यटक वगैरे येत राहतात। तर एवढा चांगला रस्ता असून म्हणजे बिलकुल छोटा केलेला रस्ता आहे आणि तोही निकृष्ट दर्जाचं त्याचं बांधकाम ते इथे खचून गेलं। हरेक ठिकाणी जागोजागी इथे जे सळाकी टाकलेल्या आहेत, त्या सळाकी निवळ अशा उभ्या अशा टाकलेल्या आहेत। आतमध्ये एकही सळाक नाही आहे, आतमध्ये अशी सळाक नाही। त्याच्यामुळे फक्त हे भिंत उभी केल्यासारखी आहे, ते छोट्याशा धक्क्यानं सुद्धा आता खाली पडू शकते। आणि इतका चांगला हा रस्ता, फार दूर रस्ता आहे, पण एकदम छोटासा रस्ता करून टाकला। जाता येताना किती त्रास होतो। आता आम्ही रोज फिरायला जातो तर हा रस्ता आहे चांगला, पण कमी रुंद आहे, याच्यामध्ये अपघात होण्याची खूप शक्यता आहे। आणि हा मार्केटला जाणारा रस्ता असल्यामुळे WCLचा आहे, निर्माणी चांदा आहे, शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आहे, फिरणारे लोक, सिनियर सिटीजन आहे आणि पर्यटकासाठी येणारे लोक आहे, यांच्यासाठी हा रस्ता फार रुंद आहे। अपघात होण्याची 100% शक्यता आहे। त्याच्यामुळे या रस्त्याचं रुंदीकरण करावं आणि चांगल्या पद्धतीने या रस्त्याचं काम करावं असं आमचं म्हणणं आहे। जेव्हा तुम्ही सरकारकडून चांगला पैसा घेता तर चांगलंही काम केलं पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। बाकी लोकांना जागृत नाही आहे, पण आम्ही याप्रती जागृत नागरिक आहोत आम्ही। आणि ह्या जे काम चालू आहे याच्यावर पाणी मारत नाही, एवढा मोठा रोड केला, पाण्याचा एक थेंब नाही, नुसतं दिवाळीसारखं उभं करून ठेवलेलं आहे आणि रस्ता पडून राहिलेला आहे। एका धक्क्यानं हा रोड म्हणजे भिंत पडत आहे हे चांगलं नाही आहे। म्हणून आमची विनंती आहे ठेकेदार साहेबांना आणि इंजिनियर साहेबांना की त्यांनी स्वतः पाहणी करून चांगलं काम करावं एवढंच। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।